श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर स्वामींची पुण्यतिथी जवळ येत आहे, म्हणजे 27 एप्रिलला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्त आपण कोणत्या सेवा करायच्या त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे। तर स्वामी पुण्यतिथी निमित्त सर्व स्वामी भक्त आपण गुरुचरित्राचं पारायण सुरुवात करतो आणि ते गुरुचरित्राचं पारायण 20 तारखेपासून म्हणजे रविवारपासून सुरुवात करायला पाहिजे आणि शनिवारी 27 तारखेला गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन केले पाहिजे आणि सर्व केंद्रामधून हे गुरुचरित्राचं पारायण रविवारपासून चालू होणार आहे। आणि आपल्या बेळगावमध्येही कपिलेश्वर मंदिर जवळ जे हनुमानचे मंदिर आहे तिथे पारायण सुरू असते। तसेच वडगावमध्येही केंद्र आहे, तिथेही गुरुचरित्राचं पारायण सुरू होते आणि आपण घरी एकट्यानं पारायण केलं तर आपल्याला फक्त एकदा पारायण केल्याचा आपल्याला लाभ मिळतो आणि जर आपण केंद्रामध्ये पारायण केलं तर केंद्रामध्ये तिथं किती उपस्थितीत असतात लोक, म्हणजे आता 200 300 400 असते, तर आपण तेवढ्या वेळा गुरुचरित्राचं पारायण केल्याचं पुण्य आपल्याला भेटतं। त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की केंद्रामध्ये जाऊन पारायण करा। पहिला सुरुवातीला आपल्याला अवघड वाटेल किंवा बाहेर जाऊन पारायण करायचं म्हटलं तर आपला वेळ जाईल असं आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही वाचन करू शकता। पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी तेवढं तुम्हाला सकाळी लवकर जावं लागेल आणि जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर अगोदर तुम्हाला त्या केंद्रामध्ये तुमचं नाव नोंदणी केली पाहिजे। जर तिथं जागा अवेलेबल असेल तरच तुम्हाला पारायण करता येईल, कारण 1 महिना अगोदर बुकिंग केलेलं असतं। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता। जर तुमच्याकडून स्वामींना हे गुरुचरित्राचं पारायण करून घ्यायचं असेल केंद्रामध्ये तर तुम्हाला मिळू शकतं, कारण मागच्या वर्षी मी अचानकच आधी 4-5 दिवस म्हणजे जे एकटे येणार होते ते काही पण अडचणी येऊ शकतात, एकांना सुयर्स होतं कसं येऊ शकतं, त्यामुळे मला पारायण करण्याचा लाभ भेटला त्यावेळेला आणि तसंच तुम्हालाही भेटू शकतं। त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा, जर मिळालं तर, नाहीतर मग आपण घरी करू शकता गुरुचरित्राचं पारायण। आदल्या दिवशी शनिवारी तुम्हाला गाईला आणि कुत्र्याला पोळी घालायची आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात करायची आणि पारायण करताना काय नियम आहेत ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहेत, त्यामुळे ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि जर गुरुचरित्राचं पारायण करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय सेवा करू शकता, कारण प्रत्येकाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही आणि गुरुचरित्राचं पारायण करण्यासाठी घाबरण्याचीही काही गरज नाही। सर्व नियम अटी सोप्या असतात, सर्व काही डीपमध्ये करण्याची काही गरज नाही, कारण सर्व नियम माणसानेच पाळलेले आहेत। त्यामुळे मांसाहार वेळचं आणि ब्रह्मचर्याचं पालन, कांदा लसूण वेळचं असे छोटे छोटे नियम पाळून सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता। आणि जरी चूक झाली, काही तुमची नकळत काही चूक झाली तरी तुम्हाला दत्तगुरु काही तुमच्यावर नाराज होणार नाहीत आणि तुम्हाला काही शिक्षा देणार नाहीत, कारण स्वामी माऊली दत्तगुरु माऊली आपली आई असते आणि आपल्या मुलाकडून चुका झाल्यावर कुठलीही आई आपल्या मुलाला शिक्षा देत नाही। आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक भीती असते की आपल्याकडून काहीतरी चूक झाली तर आपल्याला काहीतरी त्रास होईल, पण असं काही होत नाही। त्यामुळे बिंदास तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा, मराठीमध्ये मिळते ते करा किंवा दिंडोरी प्रणित करा। फक्त मूळ जे गुरुचरित्र आहे त्याचं पारायण आपण महिलांनी करू नये, कारण त्याच्यामध्ये जे ग्रंथामध्ये त्या ज्या ओव्या आहेत त्या महिलांना म्हणजे भरपूर स्ट्रॉंग आहेत आणि ती शक्ती आपल्याला महिलांना पेलवू शकत नाही। त्यामुळे जे मूळ गुरुचरित्राचं ग्रंथ आहे त्याचे पठण करू नये महिलांनी। जे दिंडोरी प्रणित आहे त्याचं करावं किंवा मराठीमध्ये आहे गुरुचरित्र त्याचंही तुम्ही पठण करू शकता। सर्वांचं पुण्य एकच मिळतं आपल्याला,
आणि आपली मनापासून किती भक्ती आहे त्यानुसार आपल्याला त्याचं पुण्य मिळतं आणि आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण होतात। तर गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो, त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर नक्की गुरुचरित्राचं पारायण करा। तुम्हाला जर 7 दिवसाचं झालं नाही तर तुम्ही 3 दिवसाचं किंवा 5 दिवसाचंही करू शकता, पण वाचन करायला तुम्हाला खूप वेळ लागेल। त्यामुळे 7 दिवसाचं पारायण केल्यानंतर हा म्हणजे थोडा थोडा वेळ तुम्हाला लागू शकतो। आणि त्याचे नियम काय आहेत ते संपूर्ण गुरुचरित्र ग्रंथामध्ये संपूर्ण दिलेले आहेत आणि आपल्या चॅनलमध्ये ही व्हिडिओ आहे। आणि जर कुणाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आहे त्याचं तुम्ही पठण करू शकता। त्यामध्ये 7 अध्याय फक्त आहेत। ही कुठल्याही धार्मिक ग्रंथालयामध्ये तुम्हाला मिळून जाईल पुस्तक। संक्षिप्त गुरुचरित्र म्हणून आहे, किंवा याचं तुम्ही पारायण करू शकता 7 दिवसाचं आणि 7व्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही उद्यापन करू शकता। त्याच्यानंतर जर हे शक्य नसेल तर तुम्ही स्वामी सारामृताचं पारायण करू शकता 7 दिवसाचं, किंवा तुम्ही अक्कलकोट स्वामी स्तोत्र, श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणून स्तोत्र आहे, तेही खूप प्रभावशाली आहे, त्याचंही तुम्ही पारायण करू शकता। म्हणजे तुम्ही रोज 11 वेळा किंवा 21 वेळा रविवारपासून सुरुवात करा। 7 दिवस तुमचे शनिवारी होतात। संकल्प करून सुरुवात करा। संकल्प प्रत्येक वेळी करताना तुम्हाला काही म्हणजे तुमची जर इच्छा जर गरज असेल तरच मागा, नाही तरी फक्त संकल्प करून, म्हणजे संकल्प हा केलाच पाहिजे कोणतीही पूजा करताना, पण संकल्प करताना आपण आपल्या इच्छा मागतो। आणि प्रत्येक वेळेला जर देवाचे आपण हे करतो त्यावेळेला पूजा वगैरे करतो त्यावेळेला आपल्या इच्छा मागण्याची काही गरज नसते असं मला तर वाटतं। कारण आपण हे करतो ते करतो असं हा व्यवहार झाला, आणि व्यवहारानं न जाता मनापासून भक्तिभावाने पूजा करून तुम्ही मनापासून जर मागितला तर आपल्या देवाला, आपल्या स्वामींना सर्व काही माहिती असतं आणि जे आपल्यासाठी योग्य आहे, जे आपल्यासाठी चांगलं आहे ते त्यांनी देतातच। त्यामुळे बिनधास्त राहून आपण आपल्या सेवा करायची, आपले कर्म करत राहायचं, त्याचं फळ आपल्याला स्वामी आज ना उद्या देतातच। तर स्वामी सारामृत एक सांगितलं, स्वामी अक्कलकोट स्वामी स्तोत्र सांगितलं, श्री संक्षिप्त गुरुचरित्र सांगितलं, त्याच्यानंतर तारक मंत्रही आहे आणि स्वामी स्तवन। ह्या 5 पैकी तुम्ही एकाचे तरी पारायण या 7 दिवसात तुम्ही नक्की करा। आणि जर हे सगळंच काही जमलं नाही तुम्हाला तर श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ या मंत्राचा 21 वेळा 7 दिवस तुम्ही जप करा। एकच टाइम ठेवा, म्हणजे जप किंवा सकाळी करणार किंवा संध्याकाळी करणार, त्या टायमालाच करा। कारण त्या टायमामध्ये आपल्यासमोर प्रत्यक्ष स्वामी असतात। त्यामुळे कोणतीही पूजा करताना आपण एक टाइम ठेवला पाहिजे आणि त्या टायमामध्येच ही पूजा अर्चा केली पाहिजे। त्यानुसार हा जो मी मंत्र सांगितला त्याचं तुम्ही रविवारपासून रोज 21 वेळा हा मंत्र म्हणा। आणि जर तुम्हाला संकल्प तर केलाच पाहिजे। जर इच्छा तीव्र असतील तुमच्या तर तुम्ही मागू शकता आणि ती इच्छा 100% पूर्ण होते म्हणजे होतेच। हा तुम्ही अनुभव घेऊनच बघा। आणि स्वामींनी जरी देहरूपाने आपले अवतार कार्य संपवले असले तरीही स्वामी आपल्यामध्येच आहेत। स्वामींनी सांगितलं आहे की हम गया नहीं जिंदा आहे, आणि याची प्रचिती प्रत्येक स्वामी भक्ताला येते। आणि अलीकडे तर खूप स्वामी भक्त वाढले आहेत, त्यांनी सर्वांना याची प्रचिती येतच असते आणि स्वामी त्यांना प्रत्येक वेळी स्वामी त्यांच्या मदतीला हजर असतातच। आणि स्वामींनी शेवटच्या वेळी त्यांनी एक भगवद्गीतेतला 9व्या अध्यायातील एक श्लोक म्हटला होता बघा, तुम्हाला माहिती असेल किंवा एकेकांना माहिती नसेल तर 22
22वा श्लोक होता तो, आणि तो महाराजांनी 25 वेळा म्हटला. तर तो असा होता बघा, अनन्या निश्चितयंतो माये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम. तर जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः करतो, असं स्वामींनी सांगितले. एकदा तुम्ही स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली, एकदा तुम्ही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली, तर तुमचा योगक्षेम, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत असतं ते सर्व स्वामी कृपेने घडत असतं. त्यामुळे आपण निश्चिंत होऊन स्वामी भक्ती करायची. आपल्याला जे काही योग्य आहे ते स्वामी देतातच. तर स्वामी जेव्हा निजधामाला गेले त्यावेळी काय परिस्थिती होती ती मी तुम्हाला सांगते बघा. तर शके 1800 बहुधान्यानाम संवत्सरे चैत्रवद्य 13 मंगळवारी 3 प्रहरी 4 वाजता महाराज निजधामास गेले. नित्याप्रमाणे 2 प्रहराचे सुमारास राणीसाहेब समाचारास आल्या. 10-12 दिवस अन्न बिलकुल वर्जले होते, पण त्या दिवशी काकूबाईंचे व इतर भक्तांच्या विनवणीवरून महाराजांनी काकूबाईंच्या हातून थोडी पेज घेतली होती आणि तोंड धुवून रुमालाने पुसले पण होते, आणि महाराज अंथरुणावर निजले होते. बाळापानी सुपारी दिली आणि पेज पिल्यानंतर राणीसाहेबांना अत्यानंद झाला, आणि आता भीती नाही आहे, स्वामी आता बरे होतील असं म्हणून ते त्या राजवाड्यामध्ये परत गेल्या. परंतु इकडं महाराजांच्या प्रयाणाची वेळ नजीक आली होती. श्रीपाद भटजी जवळच होते. महाराजांच्या प्रकृतीची चलबिचल पाहून श्रीपाद भट म्हणाले, असे काय करता बालगोपाळास कोणाचे स्वाधीन करणार. महाराजांनी उठून बसावे अशी आज्ञा केल्यावर श्रीपाद भटाने तसे केले. स्वतः मांडी घालून महाराज बसले व पाहता पाहता एकदम निजानंदी निमग्न झाले. एकाएकी डोळ्यांच्या पापण्या हलण्याच्या राहिल्या. महाराजांचे तेजपुंज कांती जशीच्या तशी होती. अंतकाळी समर्थांच्या मुखातून खसखशी एवढे पांढरे 3 दाणे पडले. ही बातमी जिकडे तिकडे तेव्हाच पसरली. जिकडे तिकडे हल्लाळू झाला. भुजंगा व काही निस्सीम भक्त डोके आपटून घेऊन प्राण देण्यास सिद्ध झाले. सर्व भक्त आक्रोश करून समर्थांचे गुण आठवू लागले. तान्हुल्यांची माय मेली असता असे ते पोरके दिसते तसे सर्व भक्त अनाथ झाले. हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी वडाजवळ जमल्या. हर हर महादेव असा एकच घोष होऊ लागला. भजनीवाल्यांचे मेळे जमा होऊन जिकडे तिकडे भजन सुरू झाले. खेडोपाड्यातून बातमी कळताच हजारो लोक रुदन करीत अक्कलकोटास आले. त्यावेळचे हृदयद्रावक पाषाणास पाजार फुटण्यासारखे भक्तांचे विलापांचे वर्णन करणे हे आमच्या शक्तीबाहेर आहे. काही विचारी स्वामी भक्त होते. त्यांनी आपल्या शोक आवरून ते पुढील व्यवस्था करण्यामध्ये गुंतले. त्यानंतर एक दिव्य विमान तयार करून त्यात समर्थांना बसवले. भजन, चौघडे, वाजंत्री वगैरे मंगल वाद्ये सुरू झाली. मोठ्या थाटाने समर्थांस चोळापांच्या घरी नेले. चोळापाने समर्थांच्यासाठी पूर्वीच समाधी बांधून ठेवली होती. पूजा आरती करून स्वामीनामांचा जयघोष झाल्यावर राणासाहेब बर्वे कारभारी व बाबूराव विष्णू मोघे मामलेदार यांनी दोन्ही बाजूस धरून समाधीत महाराजांना नेऊन बसवले. तितक्यास बाळापास स्मरण झाले की आपल्या बिराडी अत्तराची कुपी शिल्लक आहे. पुढे तिचा काय उपयोग होणार. आता स्वामीस अत्तर अर्पण करावे असे त्यांनी मनात आले. पण हजारो लोकांची गर्दी, त्यात बिराडी कोण जाणार असे विवेचनेत ते असता एक जण उत्तम अत्तराची कुपी घेऊन आला व त्या गर्दीत बाळापांच्या हाती देऊन श्री स्वामीस अर्पण करण्याबद्दल त्याने विनंती केली. त्यावेळी बाळापास फार आनंद होऊन त्यांनी अत्तराचे स्वामींना अंगास लेपन केले व चरणी मस्तक ठेवून सर्वजण बाहेर आले व समाधीचे तोंड बंद केले. याप्रमाणे या दत्तावताराची समाप्ती झाली. समाधी घेतल्यानंतरही बाळाप्पा महाराज त्या समाधीमध्ये जात होते आणि स्वामी त्यांच्याशी बोलत असे म्हटले आहे एका पुस्तकामध्ये, एका ग्रंथामध्ये.
पण नंतर स्वामींनी त्यांनाही आणण्यासाठी मनाई केली. त्यानंतर बाळाप्पा महाराज काही गेले नाहीत आणि निर्वाळानंतर 5 दिवसानंतर त्यांनी आपल्या भक्ताला दर्शन दिले. आणि याचे सर्वांना माहिती आहे की स्वामी निर्वाळानंतर स्वामींनी आपल्या भक्ताला दर्शन दिले होते आणि आजही ते आपल्या सर्व भक्तांना त्यांच्या म्हणजे भक्तीनुसार दर्शन देतात. म्हणजे त्यांनी गुप्त असं आतापर्यंत कुणाला असं दर्शन म्हणजे असं दर्शन आपण होऊन दिले नाहीत, पण ते आहेत. हम गया नहीं जिंदा या वाक्याची प्रचिती मात्र नक्की देतात. कोणत्या ना कोणत्या रूपात त्यांनी आपल्याकडे येतात, आपली मदत करतात आणि हे प्रत्येक स्वामी भक्त याची अनुभूती घेतोच. तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी व्हिडिओ इथंच थांबवते. आणि तुम्ही नक्कीच मी ज्या काही सेवा 5 मंत्र सांगितलेत, 5 मार्ग तुम्हाला दाखवलेत, त्यापैकी कोणता तरी एखादा मार्ग तुम्ही स्वीकारा आणि स्वामी सेवा करा. कारण या कलियुगामध्ये स्वामी सेवा ही एकच आहे की ती आपल्याला तारणार आहे. आणि आताच्या कलियुगामध्ये भक्ती केल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला वाटतं प्रथम की जो देवाची भक्ती करत नाही तो खूप चांगला आहे, पण असं नसतं. त्यामुळे थोडी तरी आपण भक्ती केली पाहिजेत. निदान 10 मिनिटं तरी आपण देवासाठी दिले पाहिजेत. तर इतकंच बोलून इथंच हा व्हिडिओ समाप्त करते. श्री स्वामी समर्थ.